आजची ही गोष्ट ही काही साध्यासुध्या जुन्या दगडांची किंवा सापडलेल्या वस्तूंची नाहीये. नाही, ही गोष्ट आहे आपल्या पूर्वजांच्या प्रगतीची, त्यांच्या बुद्धीची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या याच महाराष्ट्राच्या मातीत टिकून राहण्यासाठी त्यांनी केलेल्या एका अविश्वसनीय संघर्षाची. जरा विचार करा, मानवतेचं भविष्य बदलून टाकणारी एक महाक्रांती आपल्या पायाखालच्या याच जमिनीत घडली असेल तर? चला तर मग याच मातीत दडलेल्या आपल्या पूर्वजांच्या त्या अविश्वसनीय प्रवासाचे धागेदोरे शोधूया. ठीक आहे, तर ही गोष्ट आपण जरा वेगळ्या पद्धतीनं म्हणजे उलट्या क्रमानं पाहणार आहोत. आधी शेवट काय होता ते बघू आणि मग त्या शेवटापर्यंतचा प्रवास कसा होता ते शोधू. आपलं अंतिम ठिकाण आहे इनामगाव, जिथे मानवी इतिहासाचा एक नवा अध्याय लिहिला गेला. नवाश्मयुगीन क्रांती हा खरं तर मानवी इतिहासातील सर्वात मोठा, सगळ्यात महत्त्वाचा बदल होता. कारण इथेच पहिल्यांदा माणसाने निसर्गासमोर फक्त मान तुकवली नाही, तर त्याच्यावर नियंत्रण मिळवायला सुरुवात केली. आणि याच बदलाने आजच्या आपल्या समाजाची पायाभरणी केली. पुणे जिल्ह्यातलं इनामगाव हे या क्रांतीचं आपल्या महाराष्ट्रातलं सर्वोत्तम उदाहरण आहे. हे फक्त एक गाव नव्हतं, तर एका संपूर्ण जीवनशैलीतून दुसऱ्या प्रगत जीवनशैलीत जाण्याचं एक जिवंत प्रतीक होतं. आता हाच तर खरा प्रश्न आहे. हे सगळं इतकं सोपं नव्हतं. हे प्रगत गाव उभं राहण्यामागे लाखो वर्षांचा प्रवास होता, एक मोठा संघर्ष होता. चला तो प्रवास अगदी सुरुवातीपासून पाहूया. तर आता आपण वेळेत खूप मागे जाणार आहोत, थेट पुरापाषाण युगात, जिथे या आपल्या महाकथेची मुळं दडलेली आहेत. जरा थांबा, ही संख्या पुन्हा एकदा बघा. 14 लाख वर्ष. हो, खरंच इतक्या वर्षांपूर्वी. म्हणजे विचार करा, आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर मानवी पावलं उमटत होती. पुण्याजवळचं बोरी नावाचं ठिकाण आपल्याला अक्षरशः टाईम मशीनमध्ये बसून त्या अथांग भूतकाळात घेऊन जातं. या काळातला माणूस हा निसर्गाचाच एक भाग होता. इनामगावच्या शेतकऱ्यांसारखा तो निसर्गाला बदलत नव्हता, तर निसर्गाप्रमाणे स्वतःला बदलत होता. त्याचं आयुष्य म्हणजे रोजच्या जगण्यासाठीचा एक संघर्ष होता. बोरीसारख्या ठिकाणी सापडलेली ही हाताची कुऱ्हाड म्हणजे त्या काळातल्या तंत्रज्ञानाचा एक अप्रतिम नमुना आहे. एकाच हत्यारातून अनेक कामं व्हायची. हे फक्त एक दगडी हत्यार नाही, तर त्या माणसाची बुद्धिमत्ता, त्याची गरज आणि त्याचं कौशल्य सांगणारी एक टाईम कॅप्सूल आहे. एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल, या सगळ्या सुरुवातीच्या वस्त्या नद्यांच्या काठावरच सापडल्या आहेत. आणि हा काही योगायोग नाही. नद्या म्हणजे त्या काळातल्या जीवनवाहिन्या होत्या. आज जसा विकास रस्त्यांच्या बाजूने होतो, तसा त्या काळात तो नद्यांच्या काठाने झाला. सगळं काही नदीवर अवलंबून होतं. आता आपण कथेच्या पुढच्या टप्प्यात म्हणजे मध्याश्म युगात प्रवेश करतोय. इथे हवामान बदललं, नवी आव्हानं उभी राहिली आणि त्यातूनच माणसाने तंत्रज्ञानात एक जबरदस्त झेप घेतली. इथे दोन्ही युगांमधल्या हत्यारांमधल्या जमीन आसमानाचा फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहेत मोठी जड हत्यारं जी जवळून वार करण्यासाठी होती, तर दुसऱ्या बाजूला आहेत लहान हलकी पाती जी दूरच्या लक्ष्यासाठी आणि अचूकतेसाठी बनवली होती. हा फक्त हत्यारांच्या आकारातला बदल नव्हता, तर माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीत आणि तंत्रज्ञानात झालेली एक मोठी क्रांती होती. या हत्यारांची खरी ताकद होती ती त्यांच्या लहान आकारात. गंमत म्हणजे ही पाती एकटी वापरली जात नव्हती, तर त्यांना एकत्र जोडून जास्त प्रभावी आणि घातक शस्त्र बनवली जात होती. बघा, ही लहान धारदार पाती जेव्हा लाकडी किंवा हाडाच्या दांड्याला जोडली जायची, तेव्हा बाण किंवा भाल्यासारखी जबरदस्त शस्त्र तयार व्हायची. यामुळे काय झालं तर शिकारीची पोहोच, तिची अचूकता आणि वेग अनेक पटींनी वाढला. साताऱ्याजवळच्या पाटणसारख्या ठिकाणी सापडलेले हे तंत्रज्ञान म्हणजे एक प्रकारे त्या काळातला सर्जिकल स्ट्राईक होता. यामुळे बदललेल्या पर्यावरणात माणसाला टिकून राहणं सोपं झालं. आता तो दुरूनही अचूक नेम साधू शकत होता. चला, आता या लाखो वर्षांच्या प्रवासाची आणि संघर्षाची पूर्ण जाणीव घेऊन आपण पुन्हा एकदा आपल्या अंतिम ध्येयाकडे म्हणजे इनामगावला परत येऊया. इनाम गावात एक खूप विलक्षण आणि आपल्याला विचार करायला लावणारी गोष्ट सापडली आहे. ती म्हणजे घरातच जमिनीखाली मृतांना दफन करण्याची पद्धत. आपल्या राहत्या घरातच आपल्या पूर्वजांना दफन करणं, काय असेल यामागची भावना? कदाचित आपल्या प्रिय व्यक्तींना मृत्यूनंतरही आपल्या जवळ ठेवण्याची ही एक भावनिक गरज असेल. पण या प्रथेचा एक खूप मोठा सामाजिक अर्थ होता, ज्याने पुढे जाऊन सगळंच बदलून टाकलं. विचार करा, जेव्हा तुम्ही तुमच्या पूर्वजांना तुमच्या घरात दफन करता, तेव्हा ती जागा फक्त निवारा राहत नाही, तर ती तुमची वंशपरंपरागत जागा बनते. कदाचित इथूनच ही जमीन आमची आहे, हे घर आमचं आहे, या हक्काच्या आणि वारसा हक्काच्या कल्पनांचा जन्म झाला असावा.
तर आता आत्तापर्यंत पाहिलेल्या या सगळ्या माहितीच्या तुकड्यांना एकत्र जोडूया आणि एक संपूर्ण चित्र कसं दिसतं ते पाहूया. ही तुलना किती समर्पक आहे नाही का? महाराष्ट्रात आपल्याला ती दगडी हत्यारं सापडली, पण ती वापरणारे लोक कसे होते ते काही कळत नाही. पण भीमबेटकाच्या गुहांमधली चित्र आपल्याला नेमका तोच अनुभव देतात. ती चित्र त्या हत्यारांची गोष्ट जिवंत करतात. शिकार, नृत्य, कौटुंबिक जीवन सगळं काही आपल्या डोळ्यासमोर उभं करतात. तर या संपूर्ण प्रवासातले हे 3 महत्त्वाचे टप्पे आहेत. बोरी म्हणजे मानवी अस्तित्वाची सुरुवात, पाटण म्हणजे तंत्रज्ञानातली प्रगती आणि इनामगाव म्हणजे एका नव्या युगाची, एका स्थिर समाजाची सुरुवात. आपण जो काही इतिहास जाणतो तो कदाचित हेमनगाचं एक छोटंसं टोक असावं. खरा अफाट इतिहास तर अजूनही आपल्या पायांखाली याच मातीत दडलेला असू शकतो. पण खरा प्रश्न हा आहे की तो उजेडात येण्याआधीच आपण त्याला कायमचं गमावून तर बसणार नाही ना.